Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 9, the English subject textbook Beehives, lesson number 6, My Childhood by Dr. APJ Abdul Kalam, an extract from Wings of Fire. And the second part. One day when I was in a 5th standard at Rameshwaram Elementary School, a new teacher came to our class. I used to wear a cap which marked me as a Muslim and always sat in the front row next to Ramananda Shastri. आता एक दिवस काय झालं की ज्यावेळेस मी 5व्या इयत्तेमध्ये होतो, प्राथमिक शिक्षण घेत असताना एक नवीन शिक्षक आले आणि मी एक कॅप घालायचो. त्या कॅपमुळे काय व्हायचं की मी मुस्लिम आहे हे लगेच कळायचं आणि मग मी पहिल्या रोमध्ये बसायचो. अगदी रामानंद शास्त्री जे आहे त्यांच्या पुढे जी रो आहे त्यांच्या जवळ मी बसायचो. आणि हे रामानंद शास्त्री जे होते, हू ओवर जपा ही बोट आहे, सेरेमनीमध्ये सगळे दिसत आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्याला पाहायला मिळते ते. हू ओवर सॅक्रिड थ्रेड. आता रामानंद शास्त्री जो आहे तो एक पवित्र धागा गळ्यामध्ये जो असतो तो ते धागा घालायचे. द न्यू टीचर कुड नॉट स्टमक मीन्स कुड नॉट टॉलरेट, त्यांना हे सहन झालं नाही. अ हिंदू प्रिस्ट सन सिटिंग विथ अ मुस्लिम बॉय, की हिंदू हा पुजाऱ्याचा मुलगा आहे जो मुस्लिम मुलाच्या शेजारी बसलेला आहे. इन अकॉर्डन्स विथ आर सोशल रँकिंग ॲज द न्यू टीचर सॉ इट, आय वॉज आस्क्ड टू गो अँड सिट ऑन द बॅक बेंच. आणि माझ्याजवळ रामानंद शास्त्री पहिल्यांदा बसायचे, तर मला सांगितलं गेलं की तू पाठीमागच्या बेंचवर जाऊन बस. आय फेल्ट व्हेरी सॅड, सो डिड रामानंद शास्त्री. ही लुक्ड अटरली डाऊनकास्ट. आता मला खूप त्या गोष्टीचं वाईट वाटलं की मला पाठीमागं का पाठवलं. डाऊनकास्ट मीन्स व्हेरी डिप्रेस्ड, खूप वाईट वाटलं. सो आय शॅल शिफ्टेड टू माय सीट इन द लास्ट रो. द इमेज ऑफ हिम विपिंग वेन आय शिफ्टेड द लास्ट रो लेफ्ट अ लास्टिंग इम्प्रेशन ऑन मी. आणि याच्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आलेला आहे आणि ही जी काही इमेज आहे ही माझ्या नेहमी स्मरणात राहिली आहे. आफ्टर द स्कूल we went home and told our respective parents about the incident. Lakshman Shastri summoned the teacher in our presence, told the teacher that he should not spread the poison of social inequality and communal intolerance in the minds of innocent children. आणि आम्ही घरी गेल्यानंतर आम्ही आमच्या आईवडिलांना सांगितलं आणि त्याच्यानंतर लक्ष्मण शास्त्री जे होते त्यांनी टीचरला बोलवलं आणि आमच्यासमोर सांगितलं की अशा पद्धतीने समाजामध्ये असमता किंवा धर्माच्या आधारावर असहिष्णुता निर्माण होणारे जे काही विष आहे ते आमच्या मुलांच्या मनामध्ये, तुम्ही काय हे मुलं इनोसंट आहेत, निष्पाप आहेत, त्यांच्या मनामध्ये हे विष काही पेरू नका. ही ब्लंटली आस्क्ड द टीचर आयदर ॲपोलोजाइज ऑर क्विट द स्कूल अँड द आयलँड. नॉट ओनली डीड द टीचर रिग्रेट हिज बिहेवियर बट द स्ट्रॉंग सेन्स ऑफ कन्व्हिक्शन लक्ष्मण शास्त्री कन्वेड अल्टिमेटली रिफॉर्म दिस यंग टीचर. आता त्यांनी सांगितलेलं आहे, एक तर तुला क्षमा मागावी लागेल, शिक्षकांना सांगितलं, किंवा ह्या शाळेतून तुला बाहेर जावं लागेल. आणि मग शिक्षकांनाही खूप त्याबद्दल पश्चाताप त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्या शिक्षकाचं एक पद्धतीने एक सुधारणा आपण म्हणूया, बदल जो आहे ह्या लक्ष्मण शास्त्री यांनी या नवीन शिक्षकांनी केलेला आहे. ते पहा, हे शिक्षक आहे. इथे हे APJ अब्दुल कलाम कॅपने घातलेले आणि हे जे आहेत ते रामानंद शास्त्री ह्याच्याबरोबर बसलेले आहेत. ऑन द होल द स्मॉल सोसायटी ऑफ रामेश्वरम was very rigid in terms of the segregation of different social group. आता आपण म्हणूया की रामेश्वरममध्ये जी अशी एक लहान असा थोडासा समाज होता, ग्रुप होता. आता त्यांच्यामध्ये एक विशिष्ट अशी ताठरता होती. ज्यावेळेस वेगवेगळे समाजाचे जे गट आहेत ते सेपरेट करण्यामध्ये. हावेवर माय सायन्स टीचर शिवसुब्रमणिया अय्यर, though an orthodox Brahmin with a very conservative wife, was something of a rebel. आता आमचे सायन्सचे टीचर होते शिवसुब्रमण्यम अय्यर, ते सुद्धा आपण म्हणूया कर्मठ
एक ब्राह्मण कुटुंबातील होते, जे अतिशय कन्झर्वेटिव्ह होते, पुरातनवादी असे म्हणूया. आणि त्यांची जी वाईफ होती ती त्यांच्या अगदी विरोधी स्वभावाची आपल्याला पाहायला मिळते. ही डीड हिज बेस्ट टू ब्रेक द सोशल बॅरियर सो दॅट पीपल फ्रॉम वेरिंग बॅकग्राऊंड कुड मिंगल इझिली. आणि त्यांना आमच्या शिक्षकांचे जे सायन्सचे टीचर होते त्यांना असं वाटायचं की कोणत्याही समाजातला, कोणत्याही धर्मातला मुलगा जरी असला तरी ते मुलांनी एकमेकात मिसळलं पाहिजे, कोणतंही भले त्यांचं बॅकग्राऊंड असो. ही यूज टू स्पेंड आवर्स विथ मी अँड वुड से, कलाम, आय वॉन्ट यू टू डेव्हलप सो दॅट you are on par with the highly educated people of the big cities. आणि मग ते सांगायचे, आमचे टीचर आम्हाला सांगायचे, हे बघ कलाम, तुला खूप मोठं व्हायचं आहे, तुला स्वतःमध्ये खूप सारा बदल विकसित व्हायचा आहे. जसं काही तू एक शहरातला, मोठ्या शहरातला हायली एज्युकेटेड लोक असतात ना, त्या पद्धतीने तू वागताना मला पाहायचं आहे. वन डे ही इन्व्हायटेड मी हिज होम for a meal. His wife was horrified at the idea of Muslim boy being invited to dine in a ritually pure kitchen. एक दिवस आमच्या शिक्षकांनी आम्हाला जेवायला बोलवलं आणि मग त्यांची जी वाईफ होते त्यांना अतिशय विचित्र वाटलं, की भयानक वाटलं, की एक मुस्लिम बॉय आहे, आपल्या पवित्र अशा किचनमध्ये तो जेवायला आलेला आहे. सो शी रिफ्यूज टू सर्व मी इन हर किचन. शिवसुब्रमण्य अय्यर वॉज नॉट perturbed, nor did he get angry with his wife. आता हे काय आहे, परच्युप्ड मीन्स वरीड ऑर अपसेट. शिवसुब्रमण्यम अय्यरला ते अपसेट झाले नाहीत किंवा त्यांनी खूप काळजी केली नाही किंवा त्यांच्या वाईफवरती ॲग्री झाली नाही. नंतर काय केलेलं आहे, इन्स्टेडच्या ऐवजी सर्व्ड मी विथ हिज ओन हँड, त्यांनी मला त्यांच्या हाताने वाढलेलं आहे. आणि सॅट डाऊन बिसाइड मी टू इट हिज मील, आणि माझ्या शेजारी बसून त्यांनी जेवण केलं. हिज वाईफ वॉच्ड अस फ्रॉम बिहाइंड द किचन डोअर, आणि त्यांची जी पत्नी आहे ती लांबून दरवाजातून, किचनच्या दरवाजातून पाहत होते सगळं. आय वंडर वेदर शी हॅड ऑब्झर्व्ड एनी डिफरन्स इन द वे आय एट राईस, ड्रँक वॉटर ऑर क्लीन द फ्लोअर आफ्टर द मील. आणि त्यांनी सगळं बारकाईने पाहिलं की कशा पद्धतीने मी भात खाल्ला, पाणी पिलो आणि मग जी फरशी आहे ती स्वच्छ केली जेवणानंतर. वेन आय वॉज लिव्हिंग हिज हाऊस, शिवसुब्रमण्य अय्यर इन्व्हायटेड मी टू जॉईन हिम फॉर डिनर अगेन नेक्स्ट वीकेंड. आणि आम्ही ज्यावेळेस निघायला लागलो त्यावेळेस पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आम्हाला जेवायला बोलवलं. ऑब्झर्विंग माय हेजिटेशन ही टोल्ड मी नॉट टू गेट अपसेट, सेईंग वन्स यू डिसाईड टू चेंज द सिस्टम सच प्रॉब्लेम्स हॅव टू बी कन्फ्रोटेड. वेन आय विजिटेड हिज हाऊस नेक्स्ट वीक, शिवसुब्रमण्यम अय्यर्स वाईफ टूक मी इनसाइड हर किचन अँड सर्व मी फूड विथ हर ओन हँड. आणि मग त्यांनी मला सांगितलं की पुढच्या आठवड्यात पुन्हा जेवायला या, आणि असे इन्सिडेंट तुमच्या लाईफमध्ये, ह्या सिस्टीममध्ये हे येत राहतील. जर तुम्हाला बदल करायचे असतील तर हे जे प्रॉब्लेम्स जे तुमच्या समोर येणार आहेत ते तुम्हाला फेस करावे लागतील. आणि ज्यावेळेस मी पुढच्या आठवड्यामध्ये गेलो त्यावेळेस आमच्या टीचरचे जी वाईफ होते त्यांनी स्वतः मला किचनमध्ये नेलं आणि त्यांच्या हाताने जे अन्न जे आहे ते वाढलेलं आहे. देन द सेकंड वर्ल्ड वॉर वॉज ओव्हर अँड इंडियाज फ्रीडम वॉज imminent. And Indians will build their own India, declared Gandhiji. The whole country was filled with an unprecedented optimism. I asked my father for permission to leave Rameshwaram and study at the district headquarters in Ramanathapuram. आता मग दुसरं महायुद्ध हे संपणार होतं आणि लवकरच भारताला स्वातंत्र्य मिळणं हे गरजेचं झालेलं होतं. अशा वेळेस गांधीजींनी अशी घोषणा केली की भारत जो आहे तो स्वतःचा असा एक देश भारत हा करणार आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सगळं जो देश आहे यांच्यामध्ये एक आशावाद निर्माण झाला होता की आपल्याला जे आपण कधीही पाहिलेलं नाही, अनप्रेसिडेंटेड म्हणजे नॉट डन ऑर एक्सपिरियन्स बिफोर, जे आपण कधीही पाहिलेलं नाही तो जो आशावाद आहे तो गांधीजींनी निर्माण केला. आणि मी माझ्या वडिलांना विचारलं की रामेश्वरममध्ये मी आता जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरम येथे पुढच्या अभ्यासासाठी जाणार आहे. तो इथे पहा, इथे जेवण करतायत. हे मधले जे आहेत अब्दुल कलाम आहे, ते त्यांच्या पत्नी आहेत, बरोबर आहे. ही टोल्ड मी ॲज इफ थिंकिंग अलाउड, अब्दुल, आय नो यू हॅव टू गो अवे टू ग्रो. डज दिस सीगल not fly across the sun, alone and without a nest?
He quoted Khalil Gibran, "To my hesitant mother, your children are not your children. They are the sons and daughters of a life's longing for itself. They come through you, but not from you. You may give them your love, but not your thought, for they have their own thought." APJ अब्दुल कलाम, an extract from Wings of Fire. आणि मग माझ्या वडिलांनी मला सांगितलं की हे बघ अब्दुल, मला माहिती आहे की तू जाणार आहेस, तू मोठा झाला आहेस. जसं सेगुल जो पक्षी आहे तो जसं मोठा झाल्यानंतर तो त्याला जरी घरटे नसलं तरी तो उडणारच आहे, तो बाहेर जाणारच आहे. आणि म्हणून त्यांनी खलील गिब्रान यांचं एक कोट आहे ते त्यांच्या आईला सांगितलेलं आहे की जे तुझे मुलं आहेत ते आता इट्स नॉट युअर चिल्ड्रन, आणि हे जे आपले मुलं आणि ह्या ज्या मुली आहेत यांची जीवनामध्ये काहीतरी इच्छा आहे. आणि जे जरी हे जे मुलं आपल्यापासून आले असली तरी ते आपले नाही आहेत, बरोबर आहे. तुम्ही त्याला प्रेम देऊ शकतात, पण तुम्ही तुमचे विचार त्यांना देऊ शकत नाही. ह्या मुलांना स्वतःचे त्यांचे असे विचार आहेत. APJ अब्दुल कलाम, एक्स्ट्रॅक्ट ऑफ विंग्स ऑफ फायर, अग्निपंख या कादंबरीतून घेतलेले हा उतारा होता. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.